वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिल्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे इतिहास. प्रथम घटक चाचणी परीक्षा 2024-25 इयत्ता 11वी कला आणि कालच ही परीक्षा झालेली आहे. 25 गुण आहेत आणि 1.5 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सध्या तुम्ही सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. सूचना वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजव्या बाजूस अंक गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला गुण दिलेले आहेत. कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं. तिसरी महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्नांची सुरुवात नवीन पानांवर करावी. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे आहेत. चला तर पाहूया आपण इयत्ता 11वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका आहे. प्रथम घटक चाचणी परीक्षेची. उत्तराचा व्हिडिओ मी लवकरच तयार करून देईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना आहे, खालील विधाने पुन्हा लिहा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता उत्तर लिहायचं, पण त्यासाठी अगोदर पूर्ण विधान लिहून मग उत्तर लिहायचं. त्यामध्ये उत्तराखाली 2 रेषा मारायच्या आहेत. 3 गुण आहेत. 1. लोथल हे नगर येथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्याय 4 दिलेले आहेत. शेतीसाठी, गोदीसाठी, कापडासाठी, हत्यारांसाठी. विधान लिहायचं आणि टिंबटिंब लिहिलं आहे तिथे उत्तर लिहून रेषा मारायच्या 2 आणि 1 ओळ सोडून मग पुढचं विधान लिहायचं. असं प्रत्येक ठिकाणी करा. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. पर्याय आहेत सावळदा, माळवा, हडप्पा, कायथा. 3. शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या टिंबटिंब मंडलात मांडले आहे. पर्याय 4थ्या, 10व्या, 8व्या, 6व्या. योग्य उत्तर निवडायचं, पण विधान लिहून उत्तर त्यामध्ये लिहा. उत्तरपत्रिका नीटनेटके लेखन करा. ब प्रश्न आहे पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ प्रश्न. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 3 जोड्या बरोबर आहेत, पण 1 चुकली. ब गटातला तो शब्द आपण दुरुस्त करायचा आहे ओळखून. 2 गुण आहेत. 1. अ गट आणि ब गट. 1. टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया. 2. नाईल नद्यांचे खोरे इराण. 3. होयांगहो नदीचे खोरे चीन. 4. सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड. दुसरा गट अ आणि ब गट. ब गटातली चुकीची जोडी दुरुस्त करायची. 1. निष्क सोन्याचा अलंकार. 2. सातू वैदिक लोकांचे मुख्य पीक. 3. कृष्ट्य विहिरीतील पाणी काढण्याचे साधन. 4. नाव्य नद्यामधून होणारी वाहतूक. चुकीची जोडी दुरुस्त करा. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक व्यक्ती, घटना, ठिकाणी यासंबंधीची नावे लिहा. 2 गुण आहेत. 1. भाषाशास्त्राची एक शाखा, तिचं नाव लिहायचं. 2. 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध, त्या युद्धाचं नाव लिहायचं. ब प्रश्न आहे, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुण आहेत त्याला. 1. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. इथे उत्तर लिहायचे पर्यायांमधून. अ. परकीय आक्रमण. ब. पर्यावरणाचा ऱ्हास. क. व्यापारातील नुकसान. ड. स्थलांतर. पूर्ण विधान लिहून मग कारण त्याच्यासमोर लिहायचं. 2. वैदिक लोकांना पनी हे त्यांचे शत्रू वाटत कारण. पर्याय अ. ते वेगळ्या जनसमूहातील होते. ब. त्यांची भाषा ग्राम्य होती. क. ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. ड. ते वैदिकांच्या आज्ञा पाळत नसन. अचूक उत्तर निवडायचे, पण पूर्ण विधान लिहून मग कारण लिहा. प्रश्न क्रमांक 3. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 गुण आणि 2 प्रश्न. नकाशा पुढील स्लाईडवर आहे. 1. नाईल नदी कोणत्या देशातून वाहते. 2. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे. आणि या नकाशावरून उत्तर लिहायचे. आता नकाशा तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पहा नकाशा,
नकाशा आहे नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. या नकाशामध्ये उत्तर सहज सापडेल. स्क्रीनशॉट काढून घेत राहा आणि सोडवा. ब. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करायची आहे. 3 पैकी 2 संकल्पना चित्र पूर्ण करायची. 4 गुण आहेत. आता पहिलं संकल्पना चित्राचा विषय आहे मणी बनवण्याची कार्यपद्धती आणि त्याचे टप्पे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा. 4 टप्पे लिहायचे मणी बनवायची पद्धत. दुसरं संकल्पना चित्र आहे सप्तसिंधूच्या प्रदेशातील नद्यांची नावं लिहायची. आता 3 नावं लिहून दिली आहेत. झेलम, सिंधू आणि बियास. यापेक्षा 4 नावं वेगळी तुम्ही लिहायची आहेत या 4 चौकटीमध्ये. चौकटी पेन किंवा पेन्सिलने करा. 3. विषय आहे हडप्पाकालीन नगरांचे विभाजन. 4 चौकटीमध्ये उत्तर लिहायचे नगरांच्या विभाजनाचं. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. 5 गुण आहेत. 1. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते? 2. आर्यांच्या मूळ स्थानाविषयी विविध मते लिहा. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. 5 गुण आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तरं सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. प्रश्न 5वा शेवटचा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1च सोडवायचा. 5 गुण आहेत. सविस्तर उत्तर लिहायचे मुद्द्यांचा आधार घेऊन. 1. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मुद्दे आहेत नगररचना, समाजव्यवस्था, शासनव्यवस्था. दुसरा प्रश्न. जोर्वे संस्कृतीची पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. पर्याय किंवा मुद्दे आहेत उदय, भांडी आणि घरे. या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला उपयोगी होते किंवा नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.